चपाती खायची आणि 15 वर्षाचा असेल तरी चपाती खायची। तो 6 महिन्याचा मुलगा तर चपाती खाऊन त्याला दूध लागतं। कारण वयोमानानुसार जसं पोषण मूल्य पोषण आहाराचा पदार्थ बदलतो तसं महाराष्ट्रात सुद्धा जिल्हानिहाय तिथं असणारी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, तिथे येणारा पाऊस, तिथे येणाऱ्या इतर गोष्टींवर हे धोरण खरं तर ठरायला हवं। अध्यक्ष महाराज, आपण आम्हाला सोलार लावायला सांगितलं। आता आमच्याकडे साधारणतः 1921 लाभार्थ्यांनी सौर कृषी पंप स्थापित केले आणि तुमच्याकडे 503 लाभार्थ्यांचे सौर पंपाचे अर्ज आजही प्रलंबित आहे। खरं तर सांगितलं काय अध्यक्ष महाराज, ज्या कोणत्या कंपन्यांना सोलर लावण्याचा नियम केला त्याच्यातली मला वाटतं की जी एकदमच डाऊन थर्ड क्लास कंपनी होती ती आम्हाला दिली। आमच्या नशिबात असंच असतं। आणि त्या कंपनीने काय केलं अध्यक्ष महाराज, आणि हे माझं शेतकऱ्यांची तक्रार नाही अध्यक्ष महाराज, मी मंत्री महोदयांना तुमच्याच विभागाचं हे पत्र आहे। काय म्हणतो तुमचा विभाग की बऱ्याच तक्रारी CRI कंपनी यांच्या विरुद्ध आल्या, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही। वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे। आता कोण वरिष्ठ कार्यालय आहे तुमचं मला माहित नाही, पण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा तक्रार गेल्यानंतर ते मात्र नावानी वरिष्ठ आहे, काम कनिष्ठ आहे। अध्यक्ष महाराज, त्यांनी या तक्रारीची दखल 28 जानेवारीच्या अगोदर दिलेल्या तक्रारीची दखल घेत नाही, या कंपनींना बेदखल करत नाही, या कंपन्यांवर कोणती कारवाई करत नाही आणि शेतकऱ्यांच्या सोलार पंप जे तुम्ही दिले, उत्साहाने दिले, अभिमानाने दिले, एवढा छाती फाटेपर्यंत तुम्हाला म्हणजे विद्युत वितरण कंपनीला गर्व होता की आम्ही काहीतरी क्रांतिकारी पाऊल करतोय। अध्यक्ष महाराज, तो शेतकरी गेला ना, त्याला पाणी द्यायचं होतं पिकाला, तो गरीब माणूस, शेती मजबूतीचा व्यवसाय करायचा तो तुम्ही मजबुरीचा करत आहात का? आणि मग आमचा दुसरा हक्क मंत्री महोदय सांगतो, दुसरा हक्क काय अध्यक्ष महाराज, की आमच्याकडे हे गरीब आहे ना, एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे, धानाचं पाणी लागतं आणि नाल्या नद्यांवरून हे पाणी घेतो। तुम्ही काय म्हणताय, नाही नाही तुम्हाला सोलार पंपच घेतला पाहिजे, तो नादुरुस्त जागा तर मरा पण घ्यायचा सोलार पंपच। अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोलार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना। परिणाम काय झाला, आत्ता हे तुमच्याच विभागाची टिप्पणी आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल, तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुरुस्त झालेले आहे आणि पंपांना दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो। कारण काय तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी, आता हे लिहिलं नाही, हे गुप्त वाक्य आहे, चंद्रावरून प्रवास करून येतो, मग तितके दिवस लागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही। म्हणजे दुहेरी मार, त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा अध्यक्ष महाराज। आणि आत्ता सदर पंप यामुळे नादुरुस्त आहे। तर माझी पहिली मागणी आहे की तुम्ही जिथं योग्य आहे तिथं सोलार पंप दिलेच पाहिजे। हे जबरदस्तीने द्यायला काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या, जबरदस्तीने का देताय तुम्ही? त्याला जर एजी पंप पाहिजे। मग तिसरा मुद्दा जो अजून गमतीशीर आहे, आमचा हक्क काय हेही सांगतो। खरं तर विदर्भ मराठवाड्याची लोक साधी आहे, खूप साधी आहे, कारण मी जावई असल्यामुळे मला मराठवाड्याचा तर फार चांगला अनुभव आहे, साधी असतात। अध्यक्ष महाराज, हे कधी केलं सोलार पंपाचं गणित, जेव्हा इतरांची म्हणजे मामा याचा अन्वयार्थ अन्यथा घेऊ नका, मी तुम्हाला छोटं एक उदाहरण देतो, मी तर खूप विश्लेषण केलं, एक छोटं उदाहरण देतो। किती अनुशेष हा विदर्भाचा आहे। आमचे नाईक साहेब तुम्ही लक्षात घ्या, आपल्यावर खूप अन्याय होतो, आपल्याला पताच लागत नाही, आपल्याला आहे ना शुगर कोटेड टॅबलेट दिल्या जाते। अध्यक्ष महाराज, आता मी साधारणतः गणित देतो आणि हा कागद नंतर तुम्ही पाहिजे असेल तर देतो। आर्थिक पाहणी अहवाल 7.13.1 पान नंबर 102, आपण काय म्हणतो काय, राज्यात मार्च 2024 पर्यंत एकूण
48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. ठीक आहे, तुम्ही नाही केलंय, तुम्ही येईपर्यंत 24 पर्यंत ते मार्च 24 पर्यंत झालं, मान्य. तुम्ही आम्हाला एजी पंपाचे भरलेली डिमांड वापस पाठवली. म्हणजे जवागा बोलल्यानंतर त्याला ताटावरून उठवल्यावर जेवढं पाप लागतं की नाही, हे तसं आहे. तुम्ही डिमांड घेतली 19 मध्ये, 20 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात. त्याला सांगताय की एजी पंप आम्ही देणार नाही. मी तेही आकडे वाचतो माननीय मंत्री महोदय. आता मला सांगा, ठीक आहे, 48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले. सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत 1,20,807 कृषी पंपाचे विद्युतीकरण केले. कोणाचे केले? का नाही केले विदर्भाचे? का नाही केले मराठवाड्याचे? म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांना सांगायचं विदर्भ मराठवाड्याची कामं करू नका, पहिल्यांदा आपला पूर्ण टार्गेट पूर्ण करून घ्यायचा आणि मग सांगायचं नाही नाही आता आम्ही कुणालाच देणार नाही. आम्ही शपथ घेतली आहे की आता आम्ही कुणाला एजी पंप देणार नाही. घ्यायचं असेल तर सोगारच घ्यावं लागेल, आपकी इच्छा रहो या ना रहो. अध्यक्ष महाराज, अरे आमच्या चंद्रपूरमध्ये पॉवर स्टेशन आहे, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन. आम्ही राख बुकतोय रोज 15,000 टन एक त्या CTPS ची राख आहे. आणि काय तर नाही आम्ही विजेचा पंप देणार नाही. दारीवाल आम्ही प्रदूषण सहन करायचं. अध्यक्ष महाराज, वर्धा पॉवर, GMR, अरे वीज आम्ही निर्माण करायची. जो पोरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना, तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्डमध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते. इथं एखाद्याचा वाईट रिमार्क झाला तर चालतो, तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये. आम्ही प्रदूषण सहन करायचं, राग बुकायची. आणि किती एजी पंप मागितलं आम्ही, तुम्ही चेक वापस करताय. मानव विकास निर्देशांकामध्ये आमचा जिल्हा 0.718 आहे. आता फक्त एक तुम्ही कसा अन्याय करता ते सांगतो. माझ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अध्यक्ष महाराज 3,61,799 आहे. यापैकी 2,60,462 हे अल्पभूधारक आहे, 1,792 गाव आहे. आम्हाला कृषी पंप किती आहे? लोकसंख्या 3,61,799, कृषी पंप आहे 65,316. ठीक आहे, मी समजू शकतो. आता मी तुम्हाला दुसरा आकडा देतो, अन्यथा घेऊ नका हो भाऊ. दुसरा आकडा देतो. सोलापूर जिल्ह्यात किती शेतकरी आहे? 7,74,691 आणि पंप किती दिले आहे? 4,07,12. म्हणजे आम्हाला पंप द्यायचे असेल तर तुमचं धोरण आमच्यासाठी मरण. हे काय आहे? एजी पंप देताना आता मी पुढचे आकडे देतो. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आमचे किती अर्ज होते, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जावयाला नाराज करू नका. आमचे एजी पंप पूर्ण द्या. ते अधिकाऱ्यांच्या नादाला लागू नका. आपल्याला अधिकाऱ्यांच्या नादाला मीही कधी लागलो नाही, तुम्हीही लागू नका. ते त्यांचं एक साचेबंद उत्तर आहे, त्यांचं एक जीवनशैली आहे. आपण शेतकऱ्यांच्या मधात राहतो. किती अर्ज होते? चंद्रपूर सर्कलचे फक्त 1,447 अर्ज हे एजी पंपासाठी होते. तुमचा रेकॉर्ड म्हणतो नाही आम्ही टोटल चेक इश्यूड वापस 1,447. तेवढी एजी पंप द्यायला ज्या जिल्ह्याने तुम्हाला ऊर्जा दिली, थर्मल पॉवर स्टेशन दिले, त्याला तुम्ही एजी पंप देऊ शकत नाही. 1,447. मी हिशोब करत बसलो काल रात्री, तुमच्यामुळे कारण नसताना जागरण झालं. अध्यक्ष महाराज, एकूण तुमचे जेवढे पंप आहे ना त्याचा मी रेशो काढला. विदर्भामध्ये 56च्या करारानुसार आम्हाला 23% पंप आमच्या वाट्याला यायला हवे. आमच्या वाट्याला किती यायला पाहिजे? 10,93,713 एजी पंप आमच्या वाट्याला यायला पाहिजे. जर तुम्ही दांडेकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल, तुम्ही विजय केळकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल तर 10,93,713. आत्ता किती आहे? 9,69,632. म्हणजे आमचा हक्क किती आहे विदर्भाचा? विदर्भाचा हक्क अजून 1,24,021 एजी पंपाच्या अनुशेषाचा आमचा हक्क आहे. 1,00,000. तुम्हाला मदत पाहिजे तर मराठवाड्याची मी काढून देऊ, पण अन्याय करायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही. त्याच्यासाठी मंत्रिपद गेलं तरी चालते, पण अन्याय सहन नाही करायचा.
आता 1,24,021 हा जर अनुशेष आमचा आहे आणि द्यायचे किती आहे तर विदर्भाचे एकूण नागपूर विभागामध्ये जेवढे कनेक्शन आहे एजी पंपाचे पेंडिंग ते 17,361 आहे. आणि समजा मी अकोला अमरावती विभागाचे एकत्र केले तर ते 9,248 म्हणजे एकूण तुम्हाला 26,609 एजी कनेक्शन फक्त द्यायचे आहे. अनुशेष किती आहे 1,24,021. तर कमीत कमी तुम्ही नवीन निमंत्रण देऊ नका, पण ज्यांना तुम्ही निमंत्रण दिलं आणि ज्यांचे तुम्ही पैसे भरून घेतले, त्यांच्या कष्टाचे पैसे आहे, घामाचे पैसे आहे, बिना व्याजाने तुम्ही भरून घेतले, हे विदर्भाचे 26,609 पुन्हा द्यायचे की नाही हे मी समजू शकतो, दिले पाहिजे. खरं तर 1,24,021 एजी पंपाचा अनुशेष आहे तोपर्यंत पंप दिले पाहिजे. पण खूप तुम्हाला देण्याची इच्छा नसेल, खूप त्रास होतोय, इतकी अडचण आली आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल तर मी समजू शकतो. पण नाही तर कमीत कमी अनुशेष भरता आला नाही तर शेतकरी ज्यांनी 5-5 वर्ष वाट पाहिली चातकासारखी की तुम्ही एजी पंप द्याल, एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते, एका झटक्यात फाईलवर सही करतात यांचे चेक वापस करा म्हणून, आणि तुम्ही आमच्या सर्वांचे चेक वापस करून टाकले. म्हणजे एकीकडे सोलार पंप जबरदस्तीने द्यायचे, सोलार पंप दुरुस्तीला 4-4 महिने लावायचे, त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं, शेतकऱ्यांना संकटात आणायचं. हा कोणता? माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेपर्यंत अतिशय संवेदनशीलने भांडायचो, कनेक्शन द्यायला लावायचं. मी सांगायचो पैसे नसेल डीपीडीसीतून घ्या, तुमच्याकडे पैसे देत नसतील तर तुम्ही खनिजमधून घ्या, पण शेतकऱ्याच्या शेताला पाणी न देणं म्हणजे देवानी शरीर बनवून पाठवलं पण आत्मा न पाठवला तर जसं त्या शरीराची अवस्था होते तशी त्या शेतीची अवस्था होते. आणि कमीत कमी माझा आपल्याला आग्रह आहे, सोलार पंपाच्या दुरुस्तीच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्या. मला माहिती आहे कारण ते ब्रीफिंग तुम्हाला झालं आहे की आता असा आहे, ती कंपनी बदलू वगैरे. पण मी प्रश्न विचारताना फक्त मगमपट्टी नाही विचारते, मी याच्यावरचा स्थायी उपाय सांगतो आहे की तुम्ही आत्ता आमचे जेवढे कनेक्शन हे तुमच्याकडे पेंडिंग आहे 1447 किशू 100%, म्हणजे तुम्ही आमच्या विदर्भाचे तर साधारणतः किती केले 99% चेक इश्यू करून टाकले. एवढी काय घाई होती हो? म्हणजे शेतकऱ्याचा चुकारा देताना चेक इश्यू नाही होत, रोजगार योजनेची मजुरी देताना चेक लवकर इश्यू होत नाही, पण याचे मात्र चेक एवढ्या वेगाने की यांना तर जसं अमेरिकेने त्यांच्या राष्ट्रप्रमुखाचा नोबेल पुरस्कारासाठी नाव पाठवलं तसं या अधिकाऱ्याचं पाठवा ना नोबेल पुरस्कारासाठी. एवढ्या वेगाने काम करणारा तर जगात सापडणार नाही शोधून. हे तर दुर्मिळ प्रजातीचे लोक आहे. जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असेल तेव्हा किती वेगाने चेक पाठवले. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये 47,197 पंप एजी पंपाचे अर्ज महाराष्ट्राचे सांगतोय हे पेंडिंग आहे. चेक 45,114 पाठवून दिले, 96% वाढवले. काय रेशो आहे हो, काय रेशो आहे. मला जर नोबेल पुरस्कार वगैरे विचारलं की तुम्ही नाव सुचवा तर मी नक्की या अधिकाऱ्याचं नाव सुचवेन. किती वेगाने काम करताय, एवढ्या वेगाने काम करू नका हो. नजर हटी दुर्घटना घटी, एवढ्या वेगाने करू नका. आता फक्त तुम्ही एक काम वेगाने करा की आमच्या चंद्रपूरचे जेवढे एजी कनेक्शन आहे तेवढे देण्यासाठी आश्वासन द्या आणि नंतर बाकी मग आम्ही पाहतो. तुम्हाला काय अडचणी चिंता करू नका, तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे आणि तुम्ही हे काम केलंच पाहिजे कारण तुमच्या आडनावातच कर आहे, तर तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही नाही म्हणू नका आणि अधिकाऱ्यांची साचेबंद उत्तरं देऊ नका. मी तर अधिकाऱ्यांची उत्तरं बाजूला ठेवायचो, आपल्याला आपल्या मनाने उत्तर द्यायचं आहे. एजी पंप देण्याचा निर्णय करा आणि जो सोलार पंप हा नादुरुस्त जाग्यावर 48 तासात तरी दुरुस्त करा, 8 दिवसात तरी दुरुस्त करा, तर नियमात ती सुधारणा करा. एवढीच विनंती. आणि मला विश्वास आहे तुम्ही कार्यक्षम मंत्री आहात, तुम्ही पुढे जायचा निश्चितपणे जायचं आहे. आमची मराठवाड्याची सासूरवाडीचे लोक पुढे जावे ही आमची इच्छा असते. तुम्ही त्यामध्ये स्वतःच उत्तर आडवं येईल, स्पीड ब्रेकर बनेल असं उत्तर देऊ नका. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ नेते
आमचे नेते आदरणीय सुधीर भाऊंनी जो विषयावरती या ठिकाणी अर्धा तास चर्चा लावली, चंद्रपूर जिल्ह्यातील CRI कंपनीच्या सौर कृषी पंपाच्या तक्रारीबद्दल, तर त्या 2020मध्ये 307 सौर कृषी पंप ह्या कंपनीच्या माध्यमातून लावले गेले होते आणि आजपर्यंत म्हणजे एखाद्या सौर कृषी पंप लावण्याच्या एजन्सीचं जे टेंडर असतं तर 5 वर्षापर्यंत त्या कंपनीचं मेंटेनन्सची जबाबदारी त्या कंपनीची असते. तर 183 ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या 544 तक्रारी 183 ग्राहकांच्या आलेल्या आहेत. तर 542 तक्रारी 183 ग्राहकांच्या आलेल्या आहेत. तर 542 तक्रारींचं निवारण झालेलं आहे आणि 2 तक्रारी पाण्याचा स्रोत कोरडा झाला असल्यामुळे पाणी पंपाचा उपसा होत नाही अशा पद्धतीची ते आहे आणि ह्या कंपनीवरती 13 लाख रुपयाचा दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर सुधीर भाऊंनी सौर ऊर्जेला सकारात्मकताच दर्शवलेली आहे, कारण की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताने पहिल्यांदा ग्लॉस्को इथे जे समिट झालं होतं नेट झिरोमध्ये पहिल्यांदा कार्बन एमिशनचं ध्येय ठेवलेलं आहे आणि 2030पर्यंत भारत 50% अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे. आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून आपण बघतो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही मागणी प्रत्येकाची होती आणि मग सोलार एनर्जीचा वापर करत शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकतो म्हणून आपल्या सरकारने नवीन कनेक्शन्स ज्यांची मागणी आहे त्यांना फक्त सोलार पंपच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सुधीर भाऊंनी सांगितलं आकडेवारी की जे सोलार पंप विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर भागामध्ये त्यांना AG कनेक्शन दिलेलं आहे, तर ह्याची पण चौकशी होईल. आणि सुधीर भाऊ, खरं तर दुर्दैवाने अनेक वर्षापासून मराठवाडा विदर्भावरती म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही तर प्रत्येक विभागाचा अनुशेष हा भरून आलेला नाही आहे आणि त्यामुळे विशेष बाब म्हणून आपल्या ज्या आता शेतकरी बांधवांनी या ठिकाणी AG पंपाची मागणी केली होती त्यांना तर त्यांचे पैसे परत दिलेले आहेत. ज्यांनी मग सोलार पंप घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली त्यांच्या तो आपण 90% सबसिडी ह्या सोलार पंप कनेक्शनसाठी सकारात्मकता दाखवली त्यांच्या तो आपण 90% सबसिडी ह्या सोलार पंप कनेक्शनसाठी देतो, त्याच्यात त्यांचे पैसे आपण वर्ग केलेले आहेत. आणि पुरापासून जे काही धोके होतात किंवा पातळी खोल गेल्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा आपण काही नवीन मॉडेल आणलेले आहेत. बूस्टर पंप लावून नदीपासून जर आपल्याला आपल्या शेतापर्यंत पाणी घ्यायचं असेल तर बूस्टर पंपची योजना केलेली आहे. पाण्याची पातळी खाली गेली तर त्यासाठी सुद्धा बूस्टर पंपची व्यवस्था आपण शेतकऱ्यांना करून देतोय. तरी देखील ज्या शेतकऱ्यांना AG पंप शिवाय पर्याय नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आपण बैठक लावून सकारात्मक असा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची बैठक लावू आणि मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या खास चंद्रपूरमधल्या शेतकऱ्यांच्यासाठी AG कनेक्शन कसं देता येईल यासाठी आपण बैठक लावू. धन्यवाद. बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्यासाठी AG पंप कसे देता येईल याबद्दल अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय केला. मी आभारी आहे. फक्त एक वाक्य दुरुस्त करून देतो की माननीय पंतप्रधान मोदयांनी जरी सोलारच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि ती गरज आहे काळाची, पण याचा अर्थ असा नव्हे की जिथं AG पंप देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मग आपला विधान भवन का सोलारवर नाही केलं, का मंत्रालय सोलारवर नाही केलं? कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की हे सोलारवर केलं तर मधात कधी लाईट गेली तर प्रॉब्लेम येईल. मग करा ना विधान भवन सोलारवर. आज घ्या की नाही यानंतर विधान भवनाचं कनेक्शन काढलं जाईल फक्त सोलारवर राहील. काय होतं शेतकऱ्यांना आपण जे सांगतो की नाही हे थोडंसं मला बरोबर वाटत नाही. तुम्ही जेव्हा आज दुपारी जेवायला बसाल तेव्हा एकदा ज्या शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं त्याच्या आत्म्यात जाऊन विचार करा. तुम्ही 100% चंद्रपूरचे कनेक्शन द्याल हा मला विश्वास आहे. मी आपला आभारी आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, लवकरच महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयाच्या इमारती ह्या सोलार वरती कन्वर्ट होणार आहेत. त्याच्यामुळे आपण लवकरच होणार आहे सुधीर भाऊ ते. आणि शेतकऱ्यांसाठी पण ज्या ठिकाणी
बापूसाहेब पाटील.